माझं डीजे वाल्याला पण शेवटचे 10 मिनिटं नंतर फोन येतील. गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् Yes, and the last match of the day. The match between UPO and DPU Pune. आणि आपण या ठिकाणी पाहतोय तुमचा लाडका खेळाडू प्रणय राणे संघासोबत आहे. थोडीशी इंजुरी आहे वाटतं पण प्रणय राणे रिकव्हर केलेला आहे. एकदा प्रणय राणे त्याच्या संघासाठी टाळ्या होत्या. डिले रोड ना पडतो शिवाजी पार्क टाळ्या वाजवत नाही. उद्या देखील सायंकाळचं सत्र ठीक 5 वाजता चालू होत आहे क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. डीपीयू पुणे विरुद्ध यूपी योद्धा हा महत्त्वपूर्ण सामना पाहायला भेटेल. यूपी योद्धाचा खेळाडू प्रो स्टार कबड्डी खेळाडू चढाई करताना पाहायला मिळतोय. चांगली चढाई पाहायला मिळते. पहिली चढाईचा पहिले ते एमटी करण्यात आले यूपी योद्धा या संघाकडून. पुन्हा चढाईसाठी जर्सी क्रमांक 7 मध्ये खेळाडू पाहायला भेटेल. टीम डीपीयू पुणे या संघाकडून गगन गौडा अप्रतिम चढाई करताना आपल्याला पाहायला भेटेल. प्रेक्षक वर्ग कुठे जाऊ नका, महत्त्वाची शेवटची मॅच आहे. आतापर्यंत तुमचं प्रेम आम्हाला भेटलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. असंच प्रेम उद्या देखील तुमचं आम्हाला पाहायला भेटेल. येणाऱ्या वेळेमध्ये देखील अशा मॅच आपल्याला आत्तापर्यंत आपण जरूर पाहिल्यात स्टार स्पोर्ट्सवरती. परंतु या ठिकाणी बंड्या मारुती सेवा मंडळ ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवरती स्पर्धा संपूर्ण पाहिले येते. त्यांच्या समवेत जोडले गेलेत तुम्हा सर्वांचा लाडका आणखीन एक ते म्हणजे जॉली लाईव्ह टेलिकास्ट. संपूर्ण त्यांची टीम या ठिकाणी काम करताना पाहायला मिळते. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आणि ते जर्सी क्रमांक 7चा खेळाडू आपल्याला प्रतीक चौधरी यांनी पहिला पॉईंट घेतला यूपी योद्धाकडून. आणि त्याला प्रत्युत्तर असणार आहे 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू डीपीयू पुणे संघाचा. कोण आहे सर?
येस, या ठिकाणी आपले राष्ट्रीय खेळाडू पुरुषोत्तम प्रभू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत मेडिकलच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूवरती बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. पुरुषोत्तम प्रभू राष्ट्रीय कबड्डी खेळाडू देखील आहेत. तर प्रत्येक खेळाडूला जर काही दुखापत झाली तर नक्कीच ते बारकाईने लक्ष त्यांच्याकडे लगेच स्पीडअप घेतात आणि प्रत्येक खेळाडूला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी उपलब्ध करून देत आहेत ते पाहायला मिळतात आपल्याला. पुरुषोत्तम प्रभू त्यांचे विशेष आपण आभार व्यक्त करूया. या मैदानाच्या माध्यमातून, या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया शेवटच्या सामन्याकडे. DPU पुणे विरुद्ध UP योद्धा. 1-1 आपल्याला गुणसंख्या पाहायला मिळते. मॅच नंबर 10, या संपूर्ण स्पर्धेतील मॅच नंबर 10ला देखील सुरुवात झाली आहे. बघता बघता सर दुसरा दिवस देखील आता समाप्त होण्याच्या मार्गावरती आहे. येणारे पुढचे दिवस सर जे असतील 3 दिवस, ज्या दिवशी शेवटचा दिवस असेल ना सर, त्यावेळेस आपल्याला थोडीशी मनामध्ये खंत असेल ना की 5 दिवस आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून जुडले गेलो, एकत्र बरोबर बोललो, हसलो, खेळलो, खेळ पाहिला, परंतु शेवटचा दिवस आहे ना थोडासा आपल्यासाठी निर्णायक ठरेल सर. कारण की आतापर्यंत अंगावर काटा आणणारा क्षण देखील मैदानावरती पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा चढाईसाठी जर्सी क्रमांक 4 टीम DPU पुणे. सचिन चढाई करतोय. उंचपुरा खेळाडू या ठिकाणी चांगला टॅकल केला जात आहे. चांगली बॅक पाहायला मिळते. थाय होल्ड केलं या खेळाडूला, डायरेक्ट जागेवरती लॉक केलंय. बोनस टाकण्याचा प्रयत्न होता. हो, या ठिकाणी थाय होल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि थाय होल्ड केलाय कोणी तर एका एक्सपिरियन्स खेळाडूने थाय होल्ड केलाय. त्याला प्रत्युत्तर 3 नंबरचा UP योद्धाचा मोनूकडे कौशल्य आहे की तो हलक्या हाताने गुण टिपू शकतो, परंतु आता देखील मोनू कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही या सामन्यामध्ये. तर नक्कीच आमच्याबरोबर जोडले गेलेत उदय मोहिते, कारण की ऑनलाईन कॉमेंट्रीच्या माध्यमातून प्रतीक माने पाहायला मिळत आहेत, व्हॉइस ऑफ रायगड, आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मुंबई सुपेश कामतेकर जोडले गेलेत. ॲलन सर जर पाहिले तर आपल्याला ऑन ग्राउंड पाहायला मिळत आहेत, परंतु तुम्ही दिलेलं प्रेम आतापर्यंत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुमचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतो उदय मोहिते. धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. पुन्हा चढाईसाठी जर्सी क्रमांक 7 गगन गौडा या खेळाडूला आपण प्रो कबड्डीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. कमाल खेळ केलेला आत्तापर्यंत गगन गौडाने, परंतु आता गगन ज्या पद्धतीनं नाव आहे गगन म्हणजे आकाश, तर आकाशास एवढा मोठा खेळ करावा लागणार आहे या खेळाडूला गगनला. UP योद्धा विरुद्ध DPU पुणे. DPU पुणे मागचा सामना जिंकून आलेला आहे, त्यामुळे तो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नक्कीच असणार आहे. येस, नक्कीच DPU पुणेकडे देखील. नक्की सरांनी देखील आपल्याला आठवण करून दिली. विशेष आभार व्यक्त आम्ही देखील करतो. हा सामना खूप महत्त्वाचा असेल DPU पुणे यांच्यासाठी देखील. पहिला सामना झाला होता तामिळनाडू कब्स विरुद्ध, तो हा सामना बरोबरीच सुटला होता. तिसरी चढाई बजर या ठिकाणी वाजवला जातं. डू आय डायची चढाई, आणि या ठिकाणी चुकी होताना पाहायला मिळते आहे. DPU पुणे जर्सी क्रमांक 19 टॅकल करण्याचा प्रयत्न होता. युवा पलटणची मॅच उद्या असेल मित्रांनो. आज हा शेवटचा सामना आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला युवा पलटण संघ खेळताना पाहायला भेटेल. जर्सी क्रमांक 3 चढाई करताना पाहायला मिळते DPU पुणे या संघाकडून. या ठिकाणी चांगला होता फॉलो. 2 पॉईंटसाठी अपील केलं जातं. पाहूया पंचांकडनं निर्णय काय दिला जातोय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. त्या ठिकाणी एकच आपल्याला पॉईंट पाहायला भेटेल. आणि उत्तम खेळ पाहायला मिळतोय DPU पुणे विरुद्ध UP योद्धा. UP योद्धा 3 तर DPU पुणे 2 असा गुणतालिका आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्तम खेळ या पद्धतीने पाहायला मिळतोय. त्रुटीत काळाचा विलंब केला जातोय. आता या ठिकाणी रिव्ह्यू देखील घेतला जातोय. हा रिव्ह्यू कोणाच्या बाजूने जाईल, DPU पुणे की UP योद्धा, हे पाहावं लागणार आहे. बरोबर आहे सर. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपल्याबरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून रिशंक देवडीकर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित ते देखील जोडले जातील. आंतरराष्ट्रीय खेळाडू विशाल माने ते देखील आपल्याबरोबर जोडले जातील. त्यांचा देखील आवाज प्रेक्षकांनो तुम्हाला येणार ऐकायला. DPU पुणे
लढत असेल BDCL आणि साऊथ सेंट्रल यांच्या दरम्यान. उद्या सायंकाळच्या सत्रात युवा ICM ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये जे पंच उभे आहेत ना, त्यांची पहिली स्पर्धा अखिल भारतीय स्तरावरील आणि मुंबई उपनगरचे पंच आहेत ते. त्यांचे देखील विभागातील खेळाडू असतील, त्याचबरोबर घरातली फॅमिली मेंबर असतील, ते देखील त्यांना पाहत असतील ऑन टी व्हीवरती की माझ्या घरातली व्यक्ती आज या ठिकाणी चांगला पंचांच्या माध्यमातून आमच्याबरोबर जोडले गेलेत. सर आताचे या गुणासाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला होता. आताची चढाई जर पाहिली तर सुपर डुपर रेड त्या खेळाडूने केली आहे. 3 पॉईंट टीम DPU पुणेच्या खात्यामध्ये पाहायला मिळतील. संपूर्ण UP योद्धाचा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. तिथे देखील चांगला परफॉर्मन्स. युपीला लीड करतो. UP योद्धाचा असणारा खेळाडू आहे. प्रो कबड्डी खेळाडूला आपण पाहिलंय. नक्कीच गिरीश एरनाईक दादा या ठिकाणी खेळणार नाही आहेत, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची भेट आपल्याला पाहायला भेटेल. उद्या परवा किंवा अंतिम दिवशी देखील गिरीश एरनाईक सर आपल्याबरोबर जोडले जातील. ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपली लाईव्ह मॅच पाहत असतील. गिरीश सर देखील आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आणि आज महत्त्वाची जबाबदारी ते आज पूर्ण करतायत. क्रीडा अधिकारी देखील आहेत, क्रीडा जिल्हा अधिकारी आहेत. इथे ऑफिशियल टाइमआउट आपण पाहिला. DPU पुणे 5 UP योद्धा 3. महत्त्वाचा सामना DPUसाठी. पहिला सामना जरूर त्यांचा टाय झाला होता. इथे प्रयत्न करतील UP योद्धा या संघावरती पलटवार करण्यासाठी, चढाई करण्यासाठी. जर्सी क्रमांक 4चा खेळाडू सचिनने कमाल केली होती पहिल्या सामन्यामध्ये. सामना निश्चितपणानं DPUचा बराबरीमध्ये सुटला होता, परंतु त्याचं संपूर्ण श्रेय सचिनला देखील गेलं होतं, कारण उत्तम चढाया केल्या होत्या. इथे खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न होता सचिनचा. आता यश मिळत नाही आहे सचिनला या ठिकाणी. उंच आहे, त्या हाईटचा पूर्ण फायदा प्रत्येक घेतलाच होतो त्याच्याकडनं. एवढं डीपमध्ये जाऊन किक करणं इझी नसतं काम कुठल्याही चढाईपट्टूसाठी. एका मागोमाग एक तोडीस तोड. याच बरोबर आहे प्रतीक. तोडीस तोड पाहायला मिळते. एकीकडे सचिन उंच पुरा हाईटचा आणि एकीकडे गगन गावडा देखील त्याच हाईटचा खेळाडू पाहायला मिळतोय. त्यामुळे हाईटची तर काय कमी नाहीये. गगन गौडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली चढाई करण्याचा प्रयत्न आतापर्यंत तर सुरेख चढाई केल्या जात आहेत. जर्सी क्रमांक 7 मध्ये DPUचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक चौधरी. कालच्या दिवसामध्ये या खेळाडूची देखील चर्चा झाली आहे. चांगले पॉईंट यांनी आपल्या संघासाठी आणलेत. आता देखील तोच प्रयत्न असेल, कारण की UP योद्धाचा संघ 4 खेळाडू घेऊन आपल्या पाल्यामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा MT रेड. आता कुठेतरी मला वाटतं बजर वाजला जाईल. नक्कीच बजर वाजला जाईल का हे पाहावं लागणार आहे. आता गगन गौडा चढाईसाठी पाहायला मिळतोय. कमीत कमी 7 फुटाचा खेळाडू चढाई करताना पाहायला मिळतोय. उंच पुरा खेळाडू पाहायला मिळतोय. UP योद्धा या टीमकडून बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी 1 2 आणि 1 2 3 तर असेच पंच मोजत आहेत. आणि या ठिकाणी पाहूया ज्यामध्ये जर बोनस ॲड झाली 3 पॉईंट. सुपर डुपर रेड पाहायला मिळते मित्रांनो. गगन गौडा या खेळाडूकडून बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. अँकल होल्ड सुटला. डॅशिंग थोडीशी जर पाहिले, मध्यरक्षक थोडेसे उशिरा आले, त्यामुळे कुठेतरी 3 पॉईंट UP योद्धाच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. UP योद्धा विरुद्ध DPU पुणे. अतिशय रोमांचक लढा आपण या ठिकाणी पाहतो. UP योद्धाकडून आपल्या संघासाठी एक सुपर रेड यापूर्वी आपण DPU कडून एक सुपर रेड पाहिली होती. गोलफलक 5 आणि 7 2 गुणांची आघाडी UP योद्धा. नक्कीच विजय शिंदे सर मुंबई उपनगरचे सर्व पंच छानच कामगिरी करत असतात. मुंबई उपनगरच म्हणू शकत नाही आहे. मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे जिल्हा आहे, त्याचबरोबर पालघर जिल्हा आहे. असे बऱ्याच ठिकाणावर पंच आलेत आणि ही अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा आहे. आणि आपले मुंबई उपनगरचे पंच जर पाहिले तर आता ऑफिशियल पंचांच्या कामगिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वाची जबाबदारी, त्यांची पहिली स्पर्धा आहे. अनुभव त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यावरती प्रेशर देखील पाहायला भेटत नाही आहे. चोख जबाबदारीने त्यांची कामगिरी पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चढाई पाहायला मिळते DPU पुणे या खेळाडूकडून. जर्सी क्रमांक 3चा खेळाडू सिद्धार्थ सोनावणे.
प्राईज जर पाहिलं संपूर्ण स्पर्धेमध्ये 5 लाख रुपयाचा प्रथम पुरस्कार, द्वितीय पुरस्कार 3 लाख रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू या खेळाडूला रोख रुपये 1 लाखाचा पुरस्कार आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई, सर्वोत्कृष्ट पकड एकंदरीत 50,000 हजार आणि त्याचबरोबर दिवसातील 2 खेळाडूंना विशेष पुरस्कार दिला जातोय 5,500 हजाराचा. उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड असं पारितोषिक पाहायला भेटेल. DPU पुणे खेळाडूकडनं चुकी, पुन्हा एकदा चुकी. जर्सी क्रमांक 3 चढाई करताना मोनू आपल्याला पाहायला भेटला. जर्सी क्रमांक 9 मध्ये समीर हिरवे यांच्याकडनं ही चुकी झाली आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी जर्सी क्रमांक 4 सचिन चढाई करताना पाहायला भेटेल. 3 खेळाडू फक्त पाहायला मिळतील आपल्या DPU पुणे या संघाचे. खूप दूरवरून बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता सचिनचा. पंचांकडे लक्ष असेल. नवले सर पाहायला मिळत आहेत. गगन गौडा पुन्हा चढाईसाठी दाखल होताना पाहायला मिळतो. प्रत्येक सर इथं गगन गौडा 3 खेळाडू पाहायला मिळतील आपल्याला कोर्टवरती. पॉईंट आणेल का खेळाडू? हाणणं गरजेचं आहे आणि आणू देखील शकतो कारण उंचपुरा खेळाडू आहे, परंतु आणि या डिफेन्समध्ये गुण मिळवणं शक्य झालं. गगन गौडाला गुण मिळालाय. कपाट करताना सुरुवातीला ही गुणाची आघाडी सुरू होती DPU कडे, मात्र आपल्या मित्रसंघाला पुन्हा एकदा गगननं कमबॅक केला. सुपेश सर निश्चितपणानं ही स्पर्धा यशस्वी स्पर्धेकडे वाटचाल करते कारण रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळालेलाच आहे. आपण कमेंट्स बॉक्स अगदी पहिल्या सामन्यापासून पाहतोय. रसिक प्रेक्षक या सामन्यावरती, या कबड्डी खेळावरती नितांत प्रेम करतायत. बंड्या मारुतीची ही स्पर्धा यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. DPU पुणेचा खेळाडू चांगला पॉईंट आणताना पाहायला मिळतोय. टो टच केलं या खेळाडूला 1 गुण प्राप्त होताना पाहायला भेटेल DPU पुणेच्या खात्यामध्ये. एवढा अपेक्षित आपण पाहतोय दोन्हीकडून. एका बाजूला बघितलं तर बहुतांश महाराष्ट्रातले खेळाडू आहेत, त्यामध्ये प्रतीक चौधरी आणि सचिनचा जर आपण अपवाद वगळला तो MP मध्ये आता मध्य प्रदेशचे उर्वरित सगळे महाराष्ट्रातले खेळाडू संधी दिली DPUच्या माध्यमातून आपण पाहतोय. DPUचा असा दुसऱ्या बाजूला आणखी एक मोठा संघ यंगस्टर्स आहेत. राजीव फ्युचरचा काही फ्युचर या संघातली चौधरी आहे, गगन गौडा आणि ही टीम आपण पाहतो DPUच्या माध्यमातून. पुन्हा चांगलं पाहायला मिळते. खेळाडूकडे पहा, या ठिकाणी थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते. मेडिकल हो यस, या ठिकाणी दुखापत झाली आहे खेळाडूला. ओ हो 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 दुखापत झाली आहे खेळाडूला मित्रांनो. चांगला शॉट करण्याचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 11 मध्ये सचिन यांना थोडीशी दुखापत थोडीशी नाही आहे म्हणू शकत, परंतु दुखापत झाली आहे. कबड्डी खेळ म्हटलं तर ह्या कबड्डी खेळामध्ये दुखापत आपल्याला नेहमी होताना पाहायला भेटली आहे. तुम्ही प्रो कबड्डी देखील पाहत असाल, तिथे देखील प्रत्येक खेळाडूला आपण पट्टी वगैरे डोक्याला बांधून मैदानात उतरताना पाहायला भेटलं आहे. ह्या ठिकाणी देखील पाहूया जर्सी क्रमांक 11 माफ करा सचिन पुन्हा एकदा मैदानामध्ये खेळेल का? कारण की पकडताना पाहिलं तर थोडंसं डोक्याला डोका पडल्यामुळे तिकडे ती दुखापत झाली आहे. प्रतीक सर नक्कीच ही दुखापत भरून काढण्याचा प्रयत्न तो देखील खेळाडू करणार आहे कारण पुन्हा एकदा मैदानावरती दाखल होताना प्रयत्न करेल हा खेळाडू. कारण सुपेश सर मी तुम्हाला सांगू इच्छितो, नितीन मदने सारखा एक मोठा खेळाडू एकेकाळी म्हटला होता की दुखापत कबड्डी खेळामध्ये हा खेळाडूसाठी दागिना असतो आणि हाच दागिना तो आपल्या उराशी बाळगून पुन्हा एकदा मैदानात येत असतो आणि हा वर्षानुवर्षाची ही दुखापतीची या दागिन्याची आठवण त्या खेळाडूला राहत असते. बरोबर आहे प्रतीक सर, तुम्ही आता म्हणालात ना दुखापत हा दागिना असतो. मी एवढंच म्हणू इच्छितो की जेवढे टॅटो काढतात ना, त्या टॅटोपेक्षा आहे ना ती मैदानात लागलेली जखम असते ना, ती जेव्हा दिसते ना कुठल्या खेळाडूच्या अंगावरती, ती जखम म्हणजे त्या टॅटोपेक्षा आहे ना 100 पटीने जास्त असते सर. कारण की ती जखम अशी दिसते ना की तेव्हा आपल्याला कळतं की बाई हा खेळाडूला दुखापत झाली. कबड्डीमध्ये जी घष्टी लागते ना, जी आपल्याला दुखापत होते, तेव्हा तुम्ही फक्त बघा सुकल्यानंतर काय ती डिझाईन दिसते त्या खेळाडूच्या अंगावरती, तो खरा दागिना असतो सर. नक्कीच, आणि हेच तर ते मिरवण्याचा प्रयत्न करत असतात. तो दागिना वर्षानुवर्ष आपल्या उराशी बाळगून खेळत असतात हे खेळाडू. आणि खऱ्या अर्थानं आमचा मायबाप रसिक प्रेक्षक या ठिकाणी आस्वाद घेतो या कबड्डी स्पर्धेचा.
आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. अनेक कबड्डी रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी रात्रीचे मला वाटतं 11:30 वाजून गेलेले आहेत, परंतु प्रेक्षकांचा उत्साह काही कमी नाही झाला. हेच तर खरं मुंबईचं वैशिष्ट्य आहे ना. इथे तुम्ही रात्री किती वाजेपर्यंत स्पर्धा खेळवा, हा प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहतो. सकाळी अर्ली मॉर्निंग म्हणजे 5ला जरी कामावर जायचं असलं तरी तो प्रेक्षक या मैदानावरती उपलब्ध असतो. मुंबईत तुम्ही आत्ता नाही, तुम्ही सकाळी 3-4 वाजेपर्यंत असे एकटे जरी फिरलात ना तरी तुम्हाला टेन्शन नाही. कारण की या ठिकाणी जागा कोण असतं माहिती आहे? रात्रीचं मुंबई पोलीस जागी असते. या ठिकाणी आपण झोपतो तेव्हा मुंबई पोलीस जागी असते आणि मुंबई पोलीस या ठिकाणी आपल्या सर्व मुंबईकरांच्या संरक्षणासाठी नेहमी खंबीरपणे उभे असते. म्हणून मुंबई सर्वात सेफ जागा समजली जाते. म्हणून तुम्हाला आम्हाला अभिमान असेल आपण मुंबईकर असल्याचा. नक्कीच, आणि हाच अभिमान घेऊन आज ही स्पर्धा उभी राहिली आहे. मंड्या मारुती सेवा मंडळाची ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा. आपण म्हटलो ना, तो खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होणार. तो खेळाडू डोक्याला पट्टी बांधून मैदानावरती दाखल झाला. हे कबड्डी खेळाचं प्रेम आहे, या खेळावरचं प्रेम आहे. इथे रक्त गाळलं जातं आणि बंड्या मारुतीची हीच तर टॅगलाईन आहे ना, की कबड्डी ही आमच्या रक्तात आहे आणि रक्त देखील सांडलं आज मैदानावरती. परंतु त्या रक्तासाठी, या खेळासाठी तो खेळाडू पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच सर. मंड्या मारुतीची ओळख म्हटलं तर कबड्डी, आणि त्यांच्या जर DNA मध्ये जर कबड्डी नसेल तर फायदा काय. म्हणून तर कबड्डीसाठी मंड्या मारुती हा अव्वल नंबर दर्जाचा संघ ओळखला जातो आणि आयोजन देखील या ठिकाणी आपल्याला अव्वल दर्जाचा पाहायला मिळते. मंड्या मारुती सेवा मंडळ चढाईसाठी पुन्हा पाहिलं तर गगन गौडा चढाई करतो. 1 पॉईंट घेऊन माघारी परतताना पाहायला मिळतोय आणि ऑफिशियल टाइमआउट घेतलं टीम DPU पुणे या संघाने. पाहूया आता चर्चा काय केली जाईल. त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी प्रशिक्षक पाहायला मिळत आहेत. टीम चर्चा केली जाईल. चर्चेमध्ये त्या ठिकाणी काय निष्कर्ष निघतोय पाहावं लागेल. UP योद्धाचे प्रशिक्षक उपेंद्र मलिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या संघाला थोडीफार कानमंत्र देताना पाहायला मिळत आहे. DPU पुणे विरुद्ध UP योद्धा. नक्कीच या ठिकाणी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 आणखी दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतला असणारा हा शेवटचा सामना या ठिकाणी आपण पाहतो. UP योद्धा आणि DP पुणे यांच्या दरम्यान शेवटची मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. सर्व आमचे जोडलेले प्रेक्षक, हा शेवटचा सामना असेल उद्या. ठीक, आपण 5 वाजता भेटूया ह्याच स्पर्धेसाठी, ह्याच सामन्यासाठी. याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा, तो क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा सामना चढाई करताना चढाईपट्टू आपल्याला जर्सी क्रमांक 7 मध्ये टीम DPU या संघाकडनं चढाई करतोय. प्रतीक चौधरी बोनस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 11 मध्ये आपण पाहिलं सचिन, त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि तीच संधी सचिनने साधली आणि खेळाडूला बाद केलाय. म्हणजे सचिन वर्सेस सचिन हा आता खेळ आपण पाहिला. आणि या सचिन वर्सेस सचिनच्या खेळामध्ये सचिनच जिंकलेला आहे आणि सचिनच पराभूत झालेला आहे. आणि 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू UP योद्धाकडून हँड टचचा प्रयास आहे. अपील केली जाते. लॉबीमध्ये उभा राहतोय मोनू आणि मोनू दावा करतोय. मोनूचा दावा पंच स्वीकारतायत आणि मैदानाच्या बाहेर जातोय तो DPU पुणे संघाचा खेळाडू. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. चढाईसाठी पुन्हा DPU या संघाचा खेळाडू आणि वा 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 वा, नजर हटी दुर्घटना घटी. म्हणून हायवेवरती कुठेही जा तुम्ही, तुम्हाला आपले PWD चे बोर्ड पाहायला मिळतील. नजर हटी तो दुर्घटना घटी, झोपू नका, गाडी चालवत राहा. इथे पाहायला गेलं तर सचिन थोडीशी त्यांना झोप आली आणि पाठून झट करणं आलं आणि पट्ट करणं पकडलं, खेळाडू बाद आणि त्याची गाडीच बंद पाडली आहे. सचिनला थांबवलं या ठिकाणी. मुकुल होते त्या ठिकाणी. बॅक साईडला जर पाहिलं तर मुकुल वेगाने गेले सचिन वरती आणि पाठून बॅक अप्रतिम काढली गेली. म्हणून हा खेळाडू या ठिकाणी पाहत होताना पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच मोनू 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 मोनूला थांबवलाय. सुपर टॅकल केलं गेलंय मोनूला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोनू सारखा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये अतिशय रंजक खेळ पाहायला मिळतोय. नक्की चंद्रशेखर देखील आम्हाला सांगतात की आमच्याकडे पण छत्रपती शिवाजी महाराज चषक आहे उद्यापासून त्या स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला भेटेल. प्रेक्षकांचं लक्ष कुठे असणार पाहूया. अखिल भारतीय का
सन्मानाची अभिमानाची स्पर्धा महाराष्ट्रातील शिवछत्रपती चषक. नाही नक्कीच हा रसिक प्रेक्षक आहे जो महाराष्ट्राला जो भारतातला प्रेक्षक आहे तो दोन्ही स्पर्धा बघण्याचा प्रयत्न करणार. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील खेळाडू त्या छत्रपती शिवाजी महाराज चषकमध्ये खेळताना दिसतील त्याचप्रमाणे जे अखिल भारतातील खेळाडू या ठिकाणी मोठमोठे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा खेळ देखील पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक महाराष्ट्रातले रसिक प्रेक्षक हा देखील खेळ आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळणार. हीच तर संधी बंड्या मारुतीने दिलेली आहे ना. तुम्ही जरी कुठेही असाल तर ही स्पर्धा बघू शकता. हो बरोबर, कारण की प्रेक्षक वेळोवेळी अपडेट करत राहणार, यूट्यूबवरती जाणार. चांगली पकड पाहायला मिळते, अप्रतिम. शेवटचा खेळाडू होता या ठिकाणी 1+3 म्हणजे ठीक आहे 3 पॉईंट मिळाले तर युपी योद्धा आणि 1 पॉईंट मिळाला DPU पुणे या संघाला. गगन गौडा चढाईसाठी एक उंचपुरा खेळाडू आहे. प्रत्येक चढाईमध्ये आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न करतो, समोरून थांबवण्याचा प्रयत्न. एक सोलो टॅकल नाही करू शकत तुम्ही गगन गौडाला, कारण तो उंचपुरा आहे, तो मध्य रेषेपर्यंत आरामात पोहोचतो. स्किल पण त्याच्या चांगल्या आहेत. त्याचा प्रत्येक चढाईमध्ये तुम्ही त्याची स्किल पहा. जरी कोण सिंगल आला खेळाडू ताकद लावत नाही, सरळ हाताने त्यांना शॉट करतोय आणि बाजूने गर्र करणं निघून जाताना पाहायला मिळतोय. अशी चढाई करतोय तो. चांगला खेळ पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्ग DPU पुणे युपी योद्धा 25-12 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा रनिंग हाय टच करण्याचा प्रयत्न होता DPU पुणेचा खेळाडू, कारण की DPU पुणे ह्या संघटनेचा सामना जिंकला तर त्यांच्यासाठी महत्त्व राहील, ते डायरेक्ट क्वालिफायर होतील 3 पॉईंट घेऊन. पंचवीस 12 पुन्हा टू टच करण्याचा प्रयत्न होता. जर्सी क्रमांक 3 चढाई करताना मोनू त्यांच्याकडे पाहत विचारतात देखील टच झालाय का. DPUची जर्सी क्रमांक 10 संदीप कोकले, परंतु नाही म्हणतायत आणि टच झालाच नव्हता. इथे आता जर्सी क्रमांक 7 सचिनला काहीतरी चमत्कार घडवावे लागेल. जवळजवळ जर पाहिलं तर पुन्हा पकडण्याचा प्रयत्न एक गरज सुंदर escape नसताना. केलाय, एक छान एस्केप केलाय. डावा मध्यरक्षक आणि डायरेक्ट थाईजवर उडी मारली होती, परंतु तिथून सुटलाय. पण त्या ठिकाणी गरजच नव्हती ना. चढाईपट्टू कुठला अटॅकच करत नाही ना, बोनसला प्रयत्न करतोय ना, समोर अटॅक करतोय, रनिंग हॅड टच करतोय. तुम्ही स्वतःहून त्याला पकडण्याचा प्रयत्न करताय. म्हटलं जातं अति घाई संकटात नाही, ती पोझिशन आता पाहायला भेटली आहे. परंतु अद्याप युपी योद्धावर संकट नाहीये. जर का सचिनचं वारं फिरलं तर या ठिकाणी युपी योद्धावरती संकट येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चढाईसाठी सचिन. साबिर्दच्या लढतीमध्ये सचिनला मागील चढाईमध्ये गुण मिळाला होता. हँड टचचा प्रयास, पूर्ण बॉडी स्ट्रेच केली आहे राईट कॉर्नरवरती. एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. सचिनकडे ते स्किल आहे, ते पोटेन्शियल आहे, सामना बदलवण्याची ताकद आहे, परंतु सचिन आज तेवढासा या सामन्यामध्ये सचिनला तेवढा सूर गवसला नाहीये. आणि प्रत्युत्तर आहे 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा मोनूकडे संघाची धुरा असणार आहे. डू ऑर डाय साठी मोनू चढाईसाठी गेलाय. 7 विरुद्ध 1 ची लढती आहे. या चढाईमध्ये गुण मिळवणं कर्मप्राप्त असणाऱ्या सोनूसाठी चैन टॅकल होता, परंतु हनुमान उडी पाहायला मिळाली मोनूकडून. काय जबरदस्त हनुमान उडी पाहायला मिळाली आहे मोनूकडून. अतिशय सुंदर ज्या पद्धतीने अटॅक केला होता आणि वेगवान या ठिकाणी हनुमान उडी पाहायला मिळाली मोनूच्या माध्यमातून. 2 खेळाडू गारद केले तर DPU पुणेचे. काय जबरदस्त हनुमान उडी होती ती. या हनुमान उडीची आठवण मला रिशांत डेवाणीकाच्या हनुमान उडी सोबत झाली. काय जबरदस्त सामना मैदानावरती. DPU पुणे संघ थोडाफार माघारीवरती आहे, परंतु निश्चितपणानं कमबॅक करण्या संघाला माहिती आहे. प्रत्युत्तर आहे गगन गौडा आणि आतापर्यंत खेळ अतिशय सुंदर केलाय. गगन गौडा हा खेळाडू कमाल करतोय. आजचा हा शेवटचा सामना आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मी प्रतीक माने आणि आमच्यासोबत जोडले गेले सुपेश सर. अतिशय सुंदर सामना आणि पहिल्या सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत मोनूसाठी एक चांगला थॉट होता माझ्याकडे. अगर मौका मिला कभी तो कागज पर अपनी थकान लिखूंगा. अगर मौका मिला कभी तो कागज पर अपनी थकान लिखूंगा.
मजबूत कंधों के पीछे छुपा वो छोटा सा इंसान लिखूंगा. या ठिकाणी मोनूसाठी होतं. अप्रतिम चढाईच्या माध्यमातून आपल्याला पॉईंट पाहायला भेटलाय, म्हणून ते मोनूसाठी एक छोटीशी शायरी म्हटली. धन्यवाद सर, अतिशय सुंदर सर. आणि मोनूने खरंच सर चांगला खेळ केला आजच्या सामन्यामध्ये देखील. आता मात्र दोन्ही प्रशिक्षक आमने सामने आहेत. रणनीती रचली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. उपेंद्र मलिक युपी योद्धाच्या प्रशिक्षण करताना पाहायला मिळतात. नक्की त्या ठिकाणी सर देखील सांगतायत, वेन टाइम इन्सर्ट यू आर द साइड पेशन्स शुल्ड बी यू आर वेपन. जेव्हा वेळ तुमच्या बाजूने नसेल तेव्हा संयम तुमचं शस्त्र असतं. संयम जोपर्यंत तुम्ही ठेवणार ना तोपर्यंत नक्कीच तुम्हाला पराकाष्ठा करताना पाहायला मिळणार प्रत्येक खेळाडू. संयम खूप महत्वाचा आहे कबड्डीमध्ये सर. नक्कीच, आणि संयम ठेवला होता आतापर्यंत युपी योद्धाच्या डिफेन्सने, परंतु आता संयम कुठेतरी जातोय आणि मैदानाच्या बाहेर फेकलं जात आहे युपी योद्धाच्या खेळाडूला सचिनला. डीपी पुणे विरुद्ध युपी योद्धा 13 विरुद्ध 28 अशी गुणतालिका. शेवटची लढत आजच्या दिवसात पाहायला मिळतीये. जर्सी क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा मोनू आपल्याला पाहायला मिळतो. एमटी रेड करून जाईल नक्कीच, कारण की आतापर्यंत 28-13 आपल्याला गुणफलक पाहायला मिळतोय डीपीयू पुणे आणि युपी योद्धाच्या या सामन्यामध्ये. कोण बाजी मारणार, कोणाच्या पारड्यात हा विजय मिळणार हे पाहावं लागणार आहे. आतापर्यंत अतिशय सुंदर स्पर्धा पाहायला मिळाली आहे. प्रत्येक सामना उत्कंठावर्धक होता, प्रत्येक क्षणाला फासे बदलत होते, परंतु आता हा सामना थोडाफार एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. प्रत्येक जर्सी क्रमांक 7 मध्ये खेळाडू पाहायला मिळतो. एक चांगला प्रयत्न केलाय या खेळाडूने. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय खेळाडूकडनं. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईसाठी डू ऑर डाय चढाईसाठी गगन गौडा चढाई करताना पाहायला मिळतोय. आबाळ एवढी उंची आहे या खेळाडूची, पॉईंट आणेल का हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आणावे लागेल आणि ह्यात आणि सेल्फ आउट होताना खेळाडू देखील पाहायला भेटेल. डीपीयू पुन्हा एकदा इझी हँड टच केला या खेळाडूने. 2 पॉईंट इकडे खात्यात ॲड केलेत आणि जवळजवळ जर पाहिलं आता लोनची स्थिती पाहायला भेटेल डीपीयू पुणे या संघावरती. आतापर्यंत उत्तम आवाज आपल्याला आपल्या कानावरती ऐकायला मिळाले. ते एक म्हणजे अमोल टाकळे सर, ॲलन डिसूजा सर, सुपेश कामतेकर सर यांचे उत्तम आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्या कानावर पोहोचले. डीपीयू पुणे विरुद्ध युपी योद्धा हा सामना चालू आहे. युपी योद्धा बंडा मारुतीची ही सर्वांग सुंदर अशी कबड्डी स्पर्धा मध्यांतर होत आहे. 13-34 अशी गुणतालिका. युपी योद्धा 34 तर डीपीयू पुणे 13. 34-13 असं आपल्याला गुणफलक पाहायला मिळतं. युपी योद्धा डीपीयू पुणे. महत्त्वाची मॅच आपण पाहतोय मित्रांनो, आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये सध्या डीपीयू पुणे यांना गरज आहे. प्रयत्न करावे लागतील, कारण की नंतरला मजा काय येणार माहिती आहे काय, तामिळ कप्स बरोबर देखील ती मॅच आहे. त्यामध्ये देखील युपी योद्धाने विजय मिळवला तर युपी योद्धा तर सरळ क्वालिफायर होणारच आहे. परंतु ह्या दोघांमध्ये कितीची मॅच झाली आहे, ही मॅच महत्त्वाची आहे डीपीयू पुणेसाठी. यांना जवळजवळ चांगल्या गुणफलकाने हारणं थोडंसं घातक ठरू शकतं. कमी गुणफलकाने जर हारले तर डीपीयू पुणेला कुठेतरी फायदा होऊ शकतो. तो प्रयत्न करावे लागेल. आमच्यावर जोडले जात आहेत प्रतीक सर, आपण देखील अप्रतिम आजच्या 2 दिवसामध्ये चांगलं समालोचन केलं आहे आणि ह्यावेळेस प्रेक्षकांचं देखील प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आहे की चांगली समालोचन चाललं आहे. त्यामुळे आपल्याला देखील खूप चांगली ऊर्जा मिळाली आहे. या सर्व प्रेक्षक मायबापांचा आपल्याला आभार तर व्यक्त करावेच लागतील. नक्कीच सुप्ते सर, ज्या पद्धतीनं रसिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावर घेतली आहे, खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल रसिक प्रेक्षकांचं. यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आजपर्यंत ही स्पर्धा आपण ऐकलेली आहे. अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते. आणि या ठिकाणी कमेंट केलेली आहे तुमच्यासाठी, महाराष्ट्राचा लाडका प्रतीक माने लवकरच प्रो कबड्डीमध्ये अँकर म्हणून बघण्याची इच्छा आहे. वा रे वा प्रतीक माने, तुझे देखील भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत. कानोकोपऱ्यातनं मेसेज केले जात आहेत. ॲलन सर, प्रतीक मानेसाठी लवकर प्रो स्टार मध्ये बघायचं आहे. नक्कीच मी ॲलन बोलतोय.
बघतोय, पण नक्कीच आपण प्रतीकला आज ओळखतोय. एक प्रतीक जेवढा छोटा दिसतो ना कबड्डीने, तेवढाच आवाजामध्ये त्याचा दम आहे. आणि नक्कीच प्रतीकला कबड्डीची पूर्णपणे माहिती आहे. त्याच्यासाठी प्रतीकला पण नक्कीच प्रोग्राम लवकरात लवकर पाहणं आमची सुद्धा इच्छा आहे. कारण प्रत्येकला गेमसुद्धा माहिती आहे पूर्णपणे, आणि प्रत्येक प्लेयराबद्दल सुद्धा माहिती आहे. आणि केलं पाहिजे नक्कीच प्रत्येक. नक्कीच ॲलन सरांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या. मग ॲलन सरांनी शुभेच्छा दिल्यानंतर मी एक थॉट म्हणेन, आबाळ गाठण्याची जिद्द असली तरी पाय जमिनीवर राहील. आबाळ गाठण्याची जिद्द असली तरी पाय जमिनीवर राहील, पण स्वाभिमानाला ठोकर लागली की बाजार उठवला जाईल. क्या बात आहे प्रतीक सर, स्वाभिमानाला ठेस नाही लागली पाहिजे. बाकी तुम्हाला काय करायचं असेल तुम्ही करू शकता. ॲलन दादाचे नेहमीच आशीर्वाद माझ्यावरती राहतात. ॲलन दादाचा सपोर्ट नेहमीच मिळत राहिलेला आहे, आणि त्या माध्यमातूनच आज मुंबई असेल, अनेक ठिकाणी असेल, समालोचनाची संधी मिळत असते. आणि मी सर्वस्व श्रेय ज्या पद्धतीनं ॲलन दादाला देऊ इच्छितो, कारण ॲलन दादाने आजपर्यंत अनेक वेळेला अनेक स्पर्धेच्या ठिकाणी माझं नाव रिकमेंड केलेलं आहे. थँक्यू सो मच ॲलन दादा. आणि सुप्ते सर, आपला देखील धन्यवाद. आपण ज्या पद्धतीनं माझ्यासाठी शायरी बोललीत त्याबद्दल आपला देखील धन्यवाद. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. युपी योद्धा विरुद्ध DPU पुणे. नक्कीच पुन्हा दुसऱ्या मध्यंतरानंतर सुरुवात होताना पाहायला मिळते. DPU पुणे विरुद्ध UP योद्धा. UP योद्धा या संघाकडे सध्या भरपूर आघाडी आहे. 36-14 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतंय या मॅचमध्ये. वेळ घेणार आता UP योद्धा, कुठल्याही प्रकारे अटॅकच करणार नाही आहे. मारलीये सचिनने, कमाल खेळ केला या ठिकाणी. यस सर, आज की लास्ट मैच है. संडे क्रिकेटर्स आपसे बात करना चाहता हूँ हिंदी में. अपने हिंदी में प्रश्न पूछा है, तो आज की लास्ट मैच है. कल सुबह माफ़ कीजिए, कल शाम को ठीक 5 बजे तीसरा सेशन चालू होने वाला है. डे 3 के सब टूर्नामेंट चालू होने वाले हैं, और कल के दिन में आप देख सकते हो अच्छे अच्छे खिलाड़ी खेलने वाले हैं और अच्छा मैच भी होने वाला है. तो हमसे जुड़े रहिए इस टूर्नामेंट के माध्यम से. संडे क्रिकेटर ॲलन दादासाठी देखील मेसेज येतो. ॲलन दादा बेस्ट. फॅन फॉलोअर जास्त आहे ॲलन दादाचा देखील. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. ॲलन दादा पहिलं तर सर्व प्रेक्षक मी सांगू इच्छितो, बिनधास्त व्यक्ती आहे. बिनधास्त बोलतो, बिनधास्त वागतो, असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. म्हणून तो सगळ्यांना आवडतो. आवडतो सर्वांना, तोच आवडतो देवाला. धन्यवाद ओम गोल्हार. कॉमेंट्री खूप भारीच आहे, दम आहे कॉमेंट्रीमध्ये, असा देखील मेसेज आला आहे. प्रतीक सरांना देखील उत्कंठा लगेच वाढते. वा, आमच्यासाठी काहीतरी प्रेक्षक वर्ग म्हणतोय, म्हणजे आपल्याला देखील ऊर्जा येते सर. हे खूप महत्त्वाचं काम आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की 1-2 चुका झाल्या, हरकत नाही आहे, माणूस आहे, माणसाकडनं चुका होतात. परंतु आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांनी अप्रतिम प्रेम आपल्याला दिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षक वर्गाचं, मायबाप रसिक प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी आभार मानू इच्छितो. आपण ज्या पद्धतीने या स्पर्धेला प्रेम देताय, खरोखरच आपलं मनापासून कौतुक आणि आभार देखील. कारण ही स्पर्धा फार मोठी कबड्डी स्पर्धा आहे. आपण ऑनलाईन या स्पर्धेच्या माध्यमातून जोडलो गेलो आहे. एक बंड्या मारुतीच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे जॉली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय. UP योद्धा विरुद्ध DPU पुणे असा सामना चालू आहे. या ठिकाणी अमोल सरांनी प्रश्न केला, ॲलन दादा तू कबड्डी खेळलायस का, असं विचारलं जात आहे. मला सांगू इच्छितो मी की ॲलन दादा हा कबड्डी खेळला नाही आहे फक्त, तर ॲलन दादाने राज्य केलं आहे कबड्डी खेळावरती. ज्या वेळेला ॲलन दादाला कबड्डीमध्ये संधी मिळाली आहे खेळण्याची, किंवा ज्या वेळेला तो खेळला आहे, एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खेळाडू आहे. त्याच्यावरती प्रश्न नक्की सांगितलं जात आहे. ठाणे जिल्ह्याचे माजी कर्णधाराचं हे महत्त्वपूर्ण
पद त्यांनी भूषवलंय असे आमचे ॲलन डिसोजा आम्हाला पाहायला मिळत आहेत आज आमच्याबरोबर. जरूर प्रत्येकाचा ना ॲलन सर एक टाईम असतो. आज तुम्ही कबड्डी भरपूर खेळत, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहात. नक्कीच मित्र, ज्यांनी ॲलन दादा खेला है कभी अल्ताफ पठान भाई, मैं आपसे इतना ही बोलना चाहूँगा कि मैं पिछले 20-25 साल से कबड्डी खेल रहा हूँ और कबड्डी के साथ जब मुझे इंजरी हुई तब से मैंने ये कमेंट्री और मैंने जो एंकरिंग पार्ट चालू किया और तब से आज तक अभी भी खेलता हूँ. नीलेश सालों के श्रीकांत यादव जैसे प्रो कबड्डी के स्टार मेरे क्लब से खेलते हैं. जब वो उनको छोटे से लेके तब से लेके खेलने की कोशिश कर रहा हूँ और मैं ओपन नेशनल खेल चुका हूँ. मुंबई यूनिवर्सिटी कैप्टन रहा हूँ, ठाणे डिस्ट्रिक्ट का कैप्टन रहा हूँ, जूनियर गोल्ड मेडलिस्ट हूँ, हमने सीनियर गोल्ड मेडलिस्ट हूँ स्टेट. तो बहुत सारे किए हैं, पर अभी जो कबड्डी ने हमको दिया है वो कबड्डी को हम वापस देने की कोशिश कर रहा हूँ. जो भी हो रहा है आज यहाँ पे बंडिया मारुति जो भी यहाँ पे जो टूर्नामेंट ऑर्गेनाइज कर रही है उनका भी यही सोचना है कि आज तक कबड्डी ने हमको नाम दिया है, हमको सब कुछ दिया है. आज ये बंडिया मारुति के जो क्लब के जो प्लेयर्स है वो बहुत सारी जगह पे, जैसे पोस्टल, रेलवेज, जो इनकम टैक्स, ऐसे बहुत सारी जगह पे कबड्डी की वजह से नौकरी मिली उनको और वही वो वापस देने की कोशिश करे. आज इतनी बड़ी टूर्नामेंट है, जो मुझे आज लाइव देख रहे, लाइव सुन रहे हैं, आज इतनी बड़ी टूर्नामेंट बम्बई में ये 15 साल के बाद हो रही है. और ये 15 साल के बाद सिर्फ टूर्नामेंट नहीं है, एक कबड्डी ऐसी कबड्डी है कि जो लोग प्रो कबड्डी में टिकट लेके जाते हैं और जिनको हम सिर्फ स्टार स्पोर्ट्स पे देख पाते हैं, आज उनको लाइव देखने का मौका मिल रहा है और ये बहुत बड़ी बात है. और आज छोटे छोटे बच्चों भी जो यहाँ पे कबड्डी देख रहे हैं, आज हम आप लोगों को बताना चाह रहे हैं कि स्टेडियम में आज इतने दूर दूर लगभग 100 किलोमीटर दूर से ट्रेन पकड़ के 2-2 ट्रेन बदल के बच्चे यहाँ पे मॅच देखणे आ रहे हैं. आज आपण या ठिकाणी आज आता बाकीचा मराठीत बोलतो आणि जर आपण समालोचनाकडे गेलो तर नक्कीच आपल्याला आवडतं की प्रत्येक सामना अतितटीचा झाला पाहिजे. कुठेतरी अपेक्षा आज होती. DPUD पुणेने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, पण त्याच्यानंतर थोडंसं 5-7 होतं, एक सुपर रेड केली होती DP पुण्याच्या रेडरने, त्याच्यानंतर कुठेतरी मॅच निघाली. बघा, मोठा संघ असाच असतो. सुरुवातीला जरी थोडं दमकम कमी दिसलं त्याच्यानंतर पण ते नक्कीच दाखवतात की आम्ही काय आहे. आणि आता महत्त्वाची लढाई, कारण पहिला सामना त्यांनी समान गुणफलकावरती सुटला होता आणि आता आज सामना त्यांना नक्कीच जिंकावं लागणार आहे. पण आता एवढ्या मोठ्या फरकानंतर जर ते हारले आणि आता सोपं जाणार कोणाला, ते म्हणजे तामिळनाडू क्लबला. कारण त्यांना आता सामना जरी त्यांनी गमवलं कमी अंतराने तरी ते क्वालिफाय होणार प्री क्वार्टरला, पण त्यांना प्री क्वार्टर नक्कीच खेळावा लागणार. आणि जर त्यांनी जरी सामना जिंकला पण तिथे थोडेसे चेंजेस होणे, कोणाविरुद्ध खेळणार. आता जर त्यांना कोणाविरुद्ध खेळणार ते ठरवायचं असेल तर आपलं फिक्स्चर्स मग त्या हिशोबाने आपल्याला खेळावं लागणार. तर त्यांना UP योद्ध्यावरती मात करावं लागणार. पण थोडीशी सेफ साईड झाली आता तामिळनाडू क्लबला, कारण एवढ्या मोठ्या अंतराने जर DP पुणे जर या ठिकाणी मात होत आहे, पण त्यांना थोडंसं सावधपणाने खेळलं तरी सामना गमवला आणि कमी अंतराने गमवलं तरी चालेल. म्हणजे एक कबड्डीची टेक्निकॅलिटी असतात जी आम्ही, कारण मी सॉरी टू से परत एकदा मी स्वतःकडे येतो, मी राज्यस्तरीय पंचपरीक्षेसुद्धा उत्तीर्ण केलेलं आहे. म्हणून कबड्डीचे नियम, कबड्डी जे आपण पाहतोय, कबड्डी सोपं नाही. आज आम्ही या ठिकाणी कॉमेंट्री करतो, कॉमेंट्री फक्त आम्ही कॉमेंट्री करत नाही. दर्शकांनो, तुम्हीसुद्धा जी मॅच आम्ही पाहतो ते सुद्धा तुम्ही पाहतात, पण आमच्या अनुषंगाने आम्ही पहिले डिसाईड केलेलं, आम्ही तुम्हाला मॅच रीड करणार नाही दुसऱ्या कॉमेंटेटर सारखा. आम्ही तुम्हाला मॅचची कॉमेंट्री अशी करणार की तुम्हाला रूल्स सांगणार, आम्ही तुम्हाला दाखवणार का रेडर आउट झाला आहे, का डिफेन्स चुकला आहे त्या ठिकाणी. आणि आम्ही एक्सपर्ट आहोत, आम्ही कबड्डी खेळलो, आमच्या अंगात आपल्या रक्तात कबड्डी. लोकांनी जर विचारलं तुमचं रक्त कुठलं आहे, आम्ही बोलतो आमचं रक्त भगवा आहे आणि त्याबरोबर आमचं रक्त आहे कबड्डीचं रक्त. म्हणून त्यावर्षी ज्यांनी पण आपल्याकडे असेल, उद्यापासून मी तुम्हाला नक्कीच बोलणार. या ठिकाणी डिलाय रोड, ज्याला आपण म्हणतो की कर्मभूमी आहे कबड्डीची, धर्मभूमी आहे कबड्डीची, डिलाय रोडच्या बंड्या मारुती सेवा मंडळाने सर्वात प्रथम या मैदानावरती 75वा वर्ष त्यांचा अमृत महोत्सव आहे. आणि आज आमच्यामध्ये जे आमचे इंदुराई सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे शब्द आम्हाला नेहमी आठवतात की या म्हणजे मराठीबद्दल जे सांगतात. आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज आपण ही स्पर्धा घडवतोय आणि स्पर्धा घडवत प्रत्येक संघ असतो. पण त्याच्यानंतर आज बक्षीस आपण जर पाहतो, 5 लाख रुपये रोख रक्कम पहिला बक्षीस, 3 लाख रुपये दुसरा, थर्ड अँड फोर्थ प्राईज 1 लाख रुपये, 1 लाख तेवढा. आणि परत मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमधला 1 लाख रुपये, 50 हजार रुपये बेस्ट कॅचर, बेस्ट रेडरला आहेत. बरोबर आहे. आम्ही जेव्हा कबड्डी खेळायचो आम्हाला 5,000 रुपये पूर्ण टुर्नामेंटचे भेटायचे, पण या ठिकाणी बेस्ट रेडर आणि बेस्ट डिफेंडरला प्रत्येक मॅचला 5,000 रुपये मिळतो. आणि आम्ही आता
खूप या ठिकाणी बरेच आमदार, बरेच नगरसेवक, बरेच अर्जुन अवॉर्ड, बरेच छत्रपती पुरस्काराचे मानकरी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. पण आम्ही परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की ही संपूर्ण स्पर्धा तुमच्यासाठी आहे. हे जे प्रेक्षक या ठिकाणी आमच्या बघतायत त्यांच्यासाठी. आणि आम्ही आता नुकताच आम्ही अजून एक व्हिडिओ बनवली. काय चॅनल्स आता 29-40 रुपये किंवा काय पैसे घ्यायचं त्यांचं हे की आमचं चॅनल आम्ही बोलतो आमच्या जी कबड्डी, आम्हाला कबड्डी आम्ही गरिबांचा खेळ आहे. या कबड्डी खेळायला तुम्ही एवढं प्रोफेशनलिझम नका करू की आमचे पोरं ते कबड्डी पाहूच नाही शकणार. म्हणून आम्ही तुम्हाला एवढीच इच्छा असणार की जी लोकल कबड्डी आहे, जे लोकल चॅनलवरती दाखवतात, जे आपल्याला आता आपण जॉली जो लाईव्ह करत आहे ही संपूर्ण टुर्नामेंट, त्याचं स्वतःचं चॅनल आहे. आज बंड्या मारुतीची आपण एवढी मोठी स्पर्धा, आम्ही पाहिजे असलं जर इथे तिकीट लावलं असतं तर 100-150 रुपये देऊन किंवा 200 रुपये देऊन 500 रुपये देऊन सुद्धा ही स्पर्धा खेळायला बघायला लोक आली असती. बरोबर आहे, बरोबर आहे. पण नक्कीच आम्ही आमचं फक्त ध्येय आहे की आमचा कबड्डीचा प्रचार आणि प्रसार कसा व्हावा. राईट. जे आपले स्वर्गीय बुवा साळवींनी जे ठरवलं होतं, त्यांचं स्वप्न एकच आहे की आपल्या कबड्डीला नक्कीच ऑलिम्पिक्सला कधी पोहोचणार आणि नक्कीच लवकर जेव्हा ऑलिम्पिक्सला पोहोचणार, फक्त पोहोचणार नव्हे तर आपली कबड्डी जेव्हा सुवर्णपदक ऑलिम्पिकला मिळवून देणार तेव्हा जी खरी कबड्डी असणार आणि ती आमच्या स्वर्गीय बुवा साळवीला आमची श्रद्धांजली असणार. परत एकदा मी तुमच्या सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो. थोडासा लांब लेक्चर द्यायला मॅचच्या व्यतिरिक्त आपण पोचलेलं, पण लोकांना समजवणं गरजेचं आहे की ही स्पर्धा आम्ही कशा रीतीने करतो. आणि एक स्पर्धा घडते दिसतं तुम्हाला आज 5 दिवस, पण त्याच्या मागे जी मेहनत आहे, त्याच्या मागे दिवस आणि रात्र जी मेहनत करायला गेले जाते संपूर्ण बंड्या मारुतीच्या वतीने, त्याला आपण कधीच विसरू शकणार नाही. मित्रांनो, नक्कीच तुम्ही हे जे पाहतायत ना, ही संपूर्ण टुर्नामेंट तुम्ही शेअर करा. कारण फक्त बघा, आपण बोलतो ना, नॉलेज इज टू बी शेअर्ड, इंग्लिशमध्ये बोलतो. तसंच आपण जे भेटतो तुम्हाला शेअर करा, तेव्हाच त्याचा प्रसार होणार. आणि आपली कबड्डी जे प्रेक्षक पाहतात ते सुद्धा कबड्डी प्लेयर असतील किंवा कबड्डीचे प्रशिक्षक, म्हणजे त्यांना कबड्डी आवडत असणार. तुम्ही सुद्धा संपूर्ण शेअर करा. आणि मी आता जातोय परत आपल्या मानेंकडे. मानेसाहेब प्लीज. ओरडू माने सर नक्कीच आमच्याबरोबर जोडले गेले होते. थोडे का होईना ॲलन सर जोडले गेले होते. त्यांनी कबड्डीची संपूर्ण माहिती दिली. त्याचबरोबर एक कमेंट मी आता वाचली, ती म्हणजे ॲलन सरांच्या पायाला जर दुखापत झाली नसती तर अजूनही ते खेळताना पाहायला भेटले असते, अशी कमेंट देखील आली होती. मला माहिती नव्हतं ॲलन सर की तुमच्या पायाला दुखापत झाली होती. मी तुम्हाला या शमी जिमखान्यामध्ये खेळताना बऱ्याच वेळ पाहिलं होतं, परंतु असं मला वाटलं नव्हतं त्यावेळेस की ॲलन सर माझ्याबरोबर कधी कॉमेंट्री बॉक्समध्ये एकत्र आम्ही समालोचन करू, कॉमेंट्री करूया कबड्डीच्या माध्यमातून. हे कबड्डी असं आहे ना की भांडण करायचं किंवा मारामारी करायचं साधन नाही आहे. कबड्डी असं आहे की आपल्या प्रत्येकाला एकत्र कसं आणायचं हे आपल्याला कबड्डी शिकवते. म्हणून आज कबड्डीमुळे आपण मित्रांनो एकत्र आहोत. आणि मैदानाच्या बाहेर आपण कितीही वाद झाले आपले, तरी मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच संध्याकाळची कबड्डीची प्रॅक्टिस, त्याचबरोबर थोडीशी भांडणं आणि त्यानंतर थोडीशी चिडचिड आणि जाताना खांद्यावरती मायेचा हात, ही कबड्डी आहे सर, हे लक्षात घ्या. हे कबड्डी आपल्याला शिकवते. तुम्ही किती भांडा, तुम्ही किती एकमेकांशी विरोधात जा, परंतु जाताना ना तुम्हाला एकमेकांच्या खांद्यावरती हात टाकूनच मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. हे कबड्डी आपल्याला शिकवते. नक्कीच ज्या पद्धतीने मैदानावरती कितीही ॲग्रेशन असलं तरी ज्या वेळेला मॅच संपते त्यावेळेला या खेळामध्ये आंदोलन केलं जातं आणि दोन्ही संघ हात मिळवून गलेभेट घेऊन नंतर मैदानाच्या बाहेर पडतात. तिथं सगळं वैर संपलेलं असतं. बरोबर आहे सर, बरोबर आहे. नक्कीच युपी योद्धा 42 तर डीपीयू पुणे 19 अशी आपल्याला गुणसंख्या पाहायला मिळते. डू ऑर डायची चढाई पाहायला मिळते. अप्रतिम वेगाने जर्सी क्रमांक 8चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. मोनू जर्सी क्रमांक 3 मध्ये अप्रतिम खेळताना पाहायला मिळतोय. सध्या चर्चा या खेळाडूची पाहायला मिळते. पुन्हा एकदा आणखीन एक लोन दिला जातोय टीम युपी योद्धा या संघाकडून. प्रतीक सर काय म्हणाला तर मॅच जवळ आहे ना, संपलेली आपल्याला पाहायला मिळते. डीपीयू पुणे हा संघ फार मोठ्या संकटात सापडणार आहे, कारण एवढ्या मोठ्या फरकाने जर का हा पराभव झाला तर डीपीयू पुणे संघाला फार मोठं संकट उभं राहणार आहे या संघासमोर. युपी योद्धा संघ बाजी तर मारतोय असं पाहायला मिळतंय, परंतु डीपीयू पुणे हा संघ पेचात सापडणार आहे यापुढे. कारण की पुढची मॅच जर पाहिली तर तमिळ कप्स या संघाची आपल्याला पाहायला भेटणार आहे. तामिळनाडू कप्सचा मॅच पाहायला भेटणार आहे. तामिळनाडू कप्स माझ्यामध्ये एवढ्या डिफरंटने हारणार नाही आहे. त्यांना तर कल्पना आली असेल, ते मैच बघत असेल लाइव में, वो सब मैच देख रहे होंगे कि कितने अभी स्कोर से हारना है, क्योंकि यहाँ पे अभी जो भी संकट आया हुआ है ना वो पूरा डीपीयू पुणे के ऊपर आया हुआ है.
कमाल धमाल. आणि इथे मात्र डीपीयूला काहीतरी करावं लागेल आणि गुण कमी करावे लागतील. परंतु मला वाटतं डीपीयू पुणे संघाने हा सामना थोडाफार शोल्डर डाऊन केलेले आहेत. सामना सोडण्याचा प्रयत्न आहे डीपीयू पुणेचा. नक्कीच या ठिकाणी डीपीयू पुणेने हा संपूर्ण आता मॅच जर पाहिली तर त्यांचे शोल्डर देखील डाऊन झालेले आहे. त्यांना देखील माहिती आहे आम्ही जवळजवळ पराभूताच्या दिशेने आपण चाललो आहे. त्यामुळे कुठेही त्यांच्याकडनं आता अटॅकिंग खेळ केला जात नाही आणि करणार पण नाही. त्यांना माहिती आहे असं करताना कुठल्या खेळाडूला दुखापत झाली तर पुढच्या स्पर्धा देखील आहेत, मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत अजूनही, पण त्या स्पर्धेमध्ये कुठल्या खेळाडू दुखापत झाली तर थोडेसे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून आता डीपीयू पुणे देखील एवढं आक्रमक खेळी करणार नाही आहे. परंतु आता या संघाची चर्चा केली जाईल. यूपी योद्धा बाहेरून आलेला संघ, पाहुणा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते या मैदानामध्ये. पहा जर्सी क्रमांक 6 मध्ये खेळाडू पाहायला मिळत आहेत. प्रो कबड्डी स्टार खेळाडू राहुल बॅकशूट वरती सुटले, वेगाने त्या खेळाडूच्या पाठीमागून गेले आणि खेळाडू बाद करताना पाहायला मिळतील. राहुल यांना देखील आपण पाहिलं बऱ्याच वेळा पटना पायरेट्सच्या संघाकडनं खेळताना. तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात यूपी योद्धा संघाकडून खेळताना. राहुल यूपी योद्धा संघ पराभवाच्या छत्रछायेखाली तब्बल मला वाटतं जवळपास 30 गुणांची आघाडी यूपी योद्धानं घेतलेली आहे. यूपी योद्धानं कमाल केली आजच्या सामन्यामध्ये, कारण पूर्णपणे डीपीयू संघाला या स्पर्धेतूनच बाहेर टाकण्याचा प्रयत्न हा सामना असणार आहे. कारण डीपीयू पुणे जर का थोड्या कमी फरकाने हरला असता तर एक संधी होती पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्थान आपलं बळकट करण्याची. परंतु ही फार मोठी आता फरक आपल्याला जाणवतोय. यूपी योद्धा 50 तर डीपीयू पुणे 20. 30 गुणांची आघाडी आहे डीपीयू पुणे यूपी योद्धा संघाकडे. यूपी योद्धाचे एक्स्ट्रा खेळाडू देखील पाहिले त्याच वेगाने खेळत आहेत. म्हणजे या खेळाडूकडे एक्स्ट्रा रेडर देखील अप्रतिम खेळणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यूपी योद्धा आता चर्चा होईल या संघाची. उद्या येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला बरेचसे सामने पाहायला मिळतील. आमच्याबरोबर जोडले गेले तर जॉली लाईव्ह टेलिकास्टचे सर्वा जॉली आमच्याबरोबर जोडले गेले. ते देखील संपूर्ण स्पर्धा अप्रतिम टेक्निकल टीमच्या माध्यमातून काम पाहत आहेत. त्यांचे विशेष आभार व्यक्त करूया. संपूर्ण स्पर्धा बंड्या मारुती ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवरती मुंबई, महाराष्ट्र, हिंदुस्थान, जगभर प्रसारित केली जाते. कारण की ही स्पर्धा जर पाहिली तर अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा पाहायला मिळते. या ठिकाणी स्पर्धा शेवटचा सामना देखील पूर्ण होताना पाहायला मिळतो. यूपी योद्धा हा संघ तब्बल 30 गुणांनी विजयी झालाय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. उद्याच्या दिवसामध्ये बरेचसे सामने मित्रांनो पाहायला भेटतील. आजच्या दिवसामध्ये जे प्रेम तुम्ही आम्हाला दिलं, माझ्यावर साथी कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ रायगड प्रतीक माने, मी मुंबईचा गोड आवाज सुपेश कामतेकर, त्याचबरोबर आमच्याबरोबर जोडले गेलेले व्हॉइस ऑफ चिपळूणचे टाकाळे सर, व्हॉइस ऑफ ठाणे ग्रामीण कल्याणचा आणखीन एक आवाज एल एन डिसोजा, या सर्वांच्या आमच्या या सर्व टीमकडून तुमच्या प्रेक्षक मायबाप तुमच्या सर्वांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. ज्या प्रकारे तुम्ही प्रेम दिला आम्हाला त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार. बंड्या मारुती सेवा मंडळ पुरस्कृत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त व्यावसायिक कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमची रजा घेतो. ठीक, उद्या भेटूया बंड्या मारुती ऑफिशियल यूट्यूब वाहिनीवरती. श्रमिक जिमखाना कबड्डीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या लोअर परळ डिले रोडिओ विभागामध्ये. तोपर्यंत आम्ही तुमची रजा घेतो. काळजी घ्या, स्वस्त झोपा, शुभरात्र, धन्यवाद. या ठिकाणी LICने पुरस्कृत केलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट चढाई आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट पकडचा पुरस्कार दिला जातोय. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रणय मोरे. यू मुंबई संघाकडनं खेळताना आपण नेहमीच त्याला पाहिलं, तो देखील आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. नवदीतचा खेळाडू आपल्याला पाहायला भेटेल आणि ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो ॲलन सर यांना देखील LIC ऑफ इंडिया यांच्याकडनं हे पुरस्कृत केलेलं पारितोषिक सर्वोत्कृष्ट रेडरचा पुरस्कार आहे. हा सर्वोत्कृष्ट रेडरचा पुरस्कार पाहूया कुठल्या खेळाडूला दिला जातोय. त्याचबरोबर गणेश साप्ते देखील जोडले जात आहेत. नक्कीच आजच्या दिवशीचा त्याचबरोबर आमचे जितेशजी साप्ते यांचे बाबा देखील आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. गणेश साप्ते, जितेश साप्ते यांचे बाबा या ठिकाणी ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. आजच्या दिवशीचा स्पर्धा सामना डीपी पुणे विरुद्ध यूपी योद्धा. कोण देऊ का
नचिकेत सचिन खाडे देखील आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीनवरती. नवदीप संघाचे कोच देखील आहेत. त्यांच्या अध्यापत्याखाली जर पाहिलं तर प्रणय मोरे यांनी आत्तापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रणय राणे, माफ करा, प्रणय राणे आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, या ठिकाणी मी देखील पुन्हा एकदा तुमची रजा घेतो. ॲलन डिसोजा जोडले जात आहेत ऑन माईक. ओव्हर टू ॲलन डिसोजा आणि मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कबड्डी. धन्यवाद. आणि त्यानंतर परत एकदा आपण